बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या राजकीय बातमीने करतोय। बातमी आहे राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या वक्तव्यासंदर्भातली। सध्या दुसऱ्यांची मुलं कडेवर घेणं सुरू आहे, मला माझी मुलं माझ्या मांडीवर खेळवायची आहे, असं महत्त्वाचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। असं बोलत राज ठाकरेंनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी असल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादीतले आतून सर्व एकत्र असल्याचं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे। शरद पवार नेहमी हेच करतात असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावलेला आहे। तर राज ठाकरेंच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सध्या दुसऱ्यांची मुलं कडेवर घेणं सुरू आहे, पण मला माझी मुलं माझ्या मांडीवर खेळवायची आहे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार। तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती। आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत। जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष। नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले। नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे। पण आले होते एकत्र। माझा अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे। सगळं आतून एकच आहे। फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत। आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये। तर माझी मुलं मला माझ्या मांडीवर खेळवायची आहेत, असं महत्त्वाचं विधान राज ठाकरे यांनी केलंय। यावेळेस बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर देखील हल्लाबोल केलाय, तर शरद पवार यांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।